कमल किचन अँड DIYमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण नवीन रेसिपी बघणार आहोत। अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी आता आपण पाक तयार करणार आहोत। त्यासाठी मी अर्धा किलो साखर घेतली आणि 3 कप पाणी घेतलं आहे। हे ॲड करून घेतलं आहे। गॅस मी मंद आचेवर चालू ठेवला आहे। आपल्याला मंद आचेवरच चासणी करून घ्यायची आहे। आज आपण कापसासारखे मऊ एकदम तोंडात टाकताच विरघळणारे नारळाचे लाडू ज्याला आपण तयार करणार आहोत काही मिनिटातच। हे असे लाडू आहेत सणासुदीला किंवा उपवासाला सुद्धा चालतात। अगदी 3 इन्ग्रेडियंट पासून आपण हे लाडू तयार करणार आहोत। साखर छान विरघळली आहे। आता आपल्याला गॅसचा फ्लेम मंदच ठेवायचा आहे आणि सारखं ते फिरवत राहायचं आहे म्हणजे खालून साखर करपणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे। अगदी 10 ते 15 मिनिटात चासणी तयार होते। गॅस मंदच ठेवून आपल्याला चासणी तयार करून घ्यायची आहे। सारखं चेक करत राहायचं। आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक हवा आहे, खूप जास्तही। आता तार सुटायला लागलेले आहे। अजून थोडं होऊ देऊ, 1-2 मिनिटं। आपला पाक तयार आहे। आता आपण वाटीमध्ये चेक करून घ्यायचा। थंड आहे तर ते थंड झाल्यावर आपल्याला कळेल 1 तारी पाक झालाय का हे आपण चेक करून घेऊया। पाक तयार झालाय। आता मी एका परातीमध्ये अर्धा किलो खोबरं किस हे एका परातीत काढून घेतलं आणि यामध्येच वेलची पूड घालून घ्यायची। 8-10 वेलची मी बारीक करून घेतल्यात। हे यामध्येच घालून घ्यायचं आहे आपल्याला। परातीत आपल्याला थोडंसं गोल करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला पाक टाकून घ्यायचं आहे। अंदाजे आपण पाक टाकून घ्यायचा म्हणजे जास्त तो सैलसर होणार नाही। आता कलत्याच्या साहाय्याने आपण सगळं मिश्रण एकत्र करून घेऊ। पूर्ण मिश्रण एकत्र करून घ्यायचं। जर लागला तर थोडा पाक आहे तो आपण घालून घेऊ। खूप गोड जर लाडू हवे असतील तर तुम्ही अर्धा किलोला 3 पाव साखर घालू शकता किंवा अर्धा किलोला अर्धा किलो साखर सुद्धा घातली तरी चालतं। अगदी कमी इन्ग्रेडियंटमध्ये आपले छान लाडू तयार होतात आणि हे असे लाडू आहेत की जे आपण उपवासाला सुद्धा खाऊ शकतो। थोडे हे मिश्रण घट्टसर वाटते त्यामुळे मी आणखी त्यामध्ये थोडासा पाक ॲड करून घेते आणि मी आणखी थोडा शिल्लक ठेवलाय पाक। जर लागला तर मी यामध्ये घालेल। आता जरी हे सैलसर वाटेल तरी हे मिश्रण थोडी हवा लागल्यानंतर घट्ट होतं। आता परत हे आपण पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे। मिश्रण पूर्ण एकत्र झालं की आपण लाडू वळवून घेऊ। खोबरं खीरचे लाडू अप्रतिम लागतात चवीला, खूप छान लागतात हे। मिश्रण एकत्र झालंय। जसं जसा पाक थंड होतो तसं ते घट्टसर होत जातं मिश्रण। आता आपण हाताला तूप लावून घ्यायचं आणि लाडू वळवायला घ्यायचे आहेत। मी छोट्या आकारातच लाडू वळवून घेते। असे गोलाकार आकारात लाडू वळवून घ्यायचे। खूप वेळ लागत नाही, पटपट लाडू वळवून घेतले जातात। अशाच पद्धतीने आपण बाकीचे लाडू सुद्धा बनवून घेऊ। खोबरं खीरचे लाडू छान होतात हे चवीला। तुम्ही मेजरमेंट कप सुद्धा घेऊ शकता। मेजरमेंट कपच्या नुसार तुम्ही तेवढे गोळे करून घ्यायचे आणि पटपट लाडू वळवू शकता। एकसारखे होतात पूर्ण लाडू। आपले नारळाचे लाडू तयार आहेत।
रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा। पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओसोबत। थँक्स फॉर वॉचिंग।